सांगली शहरातील शारदा नेट जवळ परफेक्ट कंट्रोल सिस्टीम या फॅक्टरीचं कुलूप अज्ञात चोरट्यांनी फोडून 1.5 mm, 2.5 mm, 720 1 mm व 2376 दुकोर कॉपर वायरांचे बंडल असा एकूण 26,130 रुपयांचा माल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी संबंधितांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर तात्काळ गुन्हा नोंद करण्यात आला. फिर्यादीनंतर अवघ्या 4 तासात विश्रामबाग गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाचा सीसीटीव्ही फुटेज बारकाईने तपासून तपासाची चक्र फिरवली. या गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ शोध मोहीम हाती घेण्यात आली. कौशल्यपूर्वक केलेल्या तपासानंतर संशयित आरोपींना अटक करण्यात आली. चौकशी दरम्यान त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांनी चोरलेला माल निखिल माढिक यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये लपवून ठेवल्याची माहिती दिली. 2 पंचांच्या उपस्थितीत त्या ठिकाणाहून वायर बंडल तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या 2 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. जप्त मालाची किंमत सुमारे 1,26,130 रुपये इतकी आहे. या कारवाईत पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव, सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन माने, पोलीस उपनिरीक्षक कार्यकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश माने, पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप साळुंखे, पोलीस हेड कॉन्स्टेबल अमर मोहिते 1172, बिरोबा नरळे 626, मोहम्मद मुलानी 897, योगेश पाटील 2042, आर्यन देशिंकर 1017, प्रशांत माळी 559, सचिन चोदे 1022 व सुनील शिंदे 2414 यांचा मोलाचा सहभाग राहिला. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अमर मोहिते 1172 करीत आहेत. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.